नमस्कार प्रेक्षकांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कथेचे वटवृक्ष। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आता आपण सुरू करूया मध्यमवर्गीय स्टोरी। एक मध्यमवर्गीय कुटुंब, वेळ संध्याकाळ 7:30। टीव्हीवर एक प्रसिद्ध वाहिनीवर नृत्याचा कार्यक्रम चालू असतो। मुलगी तिच्या आईला म्हणते, आई, हे किती छान नाचतात ना ते टीव्हीतले। आई भाजी निवडत असते। निवडता ती म्हणते, हो। मुलगी तिला पुन्हा बोलते, मी पण मोठी झाल्यावर तशीच होणार। पहा, मला पण नाचता येते। ते टीव्हीतल्या मुलांचे नृत्य पाहून तीही तसंच नृत्य नाचून दाखवते तिच्या आईला। आई बोलते, बाई, आपल्यासारख्या माणसांचं काम नाही हे। उगं काही बी स्वप्न पाहू नये, ते पैसेवाल्या लोकांचे काम आहे। भाऊ मोबाईल खेळत असतो आणि जोरजोरात हसू लागतो, हा हा हा, डान्सर बनायची म्हणे, आली मोठी शहाणी। पुन्हा तो हसू लागतो, हा हा हा। 1-2 दिवसांनी वेळ असते सकाळी 9-9:30ची। तिचे वडील ऑफिसात जायच्या घाई गडबडीत असतात। मुलगी तिच्या बाबांना बोलते, बाबा माझं ऐका ना। वडील तिला बोलतात, हां लवकर बोल, काय आहे ते। मुलगी तिच्या बाबांना पुन्हा सांगते, आमच्या शाळेत चित्रकलेची परीक्षा होणार आहे। मॅडम मला म्हणाल्या, तू त्यात भाग घे, तुला चित्र छान जमतात। वडील तिला पुन्हा म्हणाले, ते काही नाही, रिकामे धंदे नुसते। मुलगी पुन्हा हट्ट करू लागते, मी घेणार, मलाच घ्यायचं आहे। रडतच तिच्या वडिलांकडे हट्ट करू लागते। वडील तिला बोलतात, चित्रकलेची परीक्षा दिल्याने कोणी नोकरी देणार आहे का तुला? सरळ, उलट्या, गोल, तिरप्या रेषा न काढा, न घाला, 2-4 रंग त्यात काय नवल, गुपचूप अभ्यास कर। रागातच तिला बोलली। काही वर्षांनंतर रस्त्यावरून भंगारवाला जात असतो। चलो भंगार दो, भंगार रद्दी, लोहा, लोखंडी, टीन, टप्पर, भंगार, अशी हाक मारत भंगारवाला जात असतो। आई तिला म्हणते, बेटा तू जुनी रद्दी काढ बरं, खूप दिवसांची तशीच पडली आहे। मागच्या वेळी भंगारवाला आला पण लक्षातच नाही राहिलं। बाई, मुलगी म्हणाली, हो काढते। मुलगी रद्दीचे गड्डे उचलून भंगारवाल्याच्या हातात देते। मुलगी त्याला म्हणते, कसा चालू आहे धंदा? भंगारवाला तिला बोलतो, चांगला चालू आहे। मुलगी त्याला पुन्हा बोलते, रद्दी व्यवस्थित मोज। भंगारवाला तिला म्हणतो, हो मॅडम, आपण धंद्यात कधी खोटी आणि बेईमानी तर अजिबातच करत नाही। मुलगी त्याला पुन्हा म्हणते, काही स्वप्न होती माझी, विकायची होती, खूप जुनी झाली होती। घरात रद्दीसारखीच धूळ खात पडली होती। पहा, घेतो का विकत? 2-4 रुपये कमी भावाने घे, नाहीतर फुक्कट पण घेतली तरी आपले काही म्हणणे नाही। भंगारवाला तिला म्हणतो, काय मॅडम, येडा समजला का मला? स्वप्न विकत घेता का कोणी? रद्दी होती 2 किलो आणि हे घ्या त्याचे पैसे, पकडा। भंगारवाला तिला म्हणतो, काय मॅडम, तुम्ही मला पुन्हा वेड्यात काढताय? स्वप्न कधी विकत घेता का कोणी? रद्दी होती ती 2 किलो, हे तुमचे पैसे पकडा, घ्या। तो पैसे हातात ठेवून तिच्या निघून जातो। मुलगी घरात निघून जाते। शेवटी एकच प्रश्न सतावतो, धूळ खात पडलेल्या स्वप्नांच्या आवडीनिवडी, इच्छा, आकांक्षा, ह्या कोणीतरी विकत घेईल का? माणसांना मारल्यानंतर कारावास वा मृत्यूदंड होतो, पण स्वप्नांचा गोळा घोटल्यावर, त्यांच्या जखमा केल्यावर का ही शिक्षेची तरतूद कुठेही तरी करायला हवी की नाही? तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा।